मी जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी या नात्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे नर्सिंग होम्स आहेत, छोटे मोठे दवाखाने आहेत आणि प्रायव्हेट डॉक्टर्स असतील, छोटे मोठे दवाखाने चालणारे डॉक्टर्स, त्यांना प्रत्येकानं आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या दवाखान्यामध्ये येणाऱ्या पेशंटला कळावं, त्यासाठी त्याचं दरपत्रक, उदाहरणतः त्या डॉक्टरची असणारी फी, ते डॉक्टर सलाईन लावायला किती पैसे घेतात, एका कॉटचे भाडं किती घेतात, एखादं ऑपरेशन झालं तर ऑपरेशनचे पैसे किती घेतात, या सर्व बाबीचे दरपत्रक जे असतं ते लावणे बंधनकारक आहे. आणि ते लावून तर पेशंट ठरवेल की त्या दवाखान्यात त्याला उपचार घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. तो त्याच्यानंतर पेशंटचे काही हक्क असतात, काही सनद असते, ते सनद त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या नागरिकाला त्याला त्या दवाखान्यात काय काय सुविधा भेटणार आहे त्याची त्याला कल्पना येऊ शकते. दवाखान्यामध्ये अनेक ठिकाणी आपण आता गेले 3-4 महिन्यापासून पाहतो की जाळपोळीचे प्रकार घडत असतात. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात, शासकीय दवाखान्यामध्ये देखील होत असतील. पण ज्या ज्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी होत असतील त्याच्या लक्षात घेऊन प्रत्येक दवाखान्याने फाईल ऑडिट करून घेणं म्हणजे करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने ते करावं असे मी प्रत्येक दवाखान्याच्या मालकाला मी विनंती करतो. त्या दवाखान्यात काम करणारे जेवढे डॉक्टर असतील, उदाहरणतः मुंबईवरून येणारे डॉक्टर असतील किंवा इतर राज्यातून, इतर देशातून म्हणा किंवा इतर जिल्ह्यातून येणारे डॉक्टर असतील, त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या डॉक्टरांनी येणाऱ्या डॉक्टरांचं रिन्युअल झालं किंवा नाही, MMC कडे 5 वर्षानंतर त्यांचं डिग्री रिन्युअल करावं लागते. ते रिन्युअल जर झालं नसेल तर त्या डॉक्टरला बोगस म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो. तर प्रत्येकाने ह्या सर्व गोष्टीचा लक्षात घेऊन गरजेच्या गोष्टी आहेत, या गोष्टी जर प्रत्येक दवाखान्यामध्ये असतील तर मान्य आहे, जर नसेल तर त्यांनी 1 महिन्याच्या आत त्यांनी त्याची पूर्तता करावी. अन्यथा 1 महिन्यानंतर म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचा महिना संपेपर्यंत त्या गोष्टी नाही झाल्या किंवा आमच्या वैद्यकीय डॉक्टर जे MS आहेत, जे आमच्या ग्रामीण भागाचे, त्यांनी तपासणी केली असता तर त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या तर त्यांचं हॉस्पिटल रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी कॅन्सल करण्यात येईल. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.